हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी। आज पोरांचं चाललंय काहीतरी करा काहीतरी करा, मग आता काय करावं मला काही कळेना। पण मग बाजारातून कोबी आणली होती मी। मग कोबी छान नव्हती, म्हणजे खरं म्हणजे छोटे छोटे गड्ड्यात पण भरलेले छान मिळाली मला। मग म्हटलं चला कोबी मंचुरियन करूया। पण मला आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं नाहीये, मला मैदा घालायचा नाहीये आणि घरगुती पद्धतीने हे कोबी मंचुरियन करायचे। म्हणून म्हटलं चला ही वेगळी थोडीशी बार माझी वेगळी रेसिपी आहे, म्हणून तुम्हाला दाखवते मी आता। चला मी करते कोबी मंचुरियन। आता मी हे कोबी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, मिठाच्या पाण्यात थोडे घातले होते। आता हे स्वच्छ धुतलेले आहेत। आता मी ही किसतीये आणि मग तुम्हाला याची रेसिपी दाखवते कशी करायची ती। हे बघा, मी आता हा सगळा कोबी किसून घेतलाय। भरपूर होता आणि सगळ्यांना पोटभर पाहिजे म्हणून मी भरपूरच करणार आहे। आता हा कोबी मी आता सगळा किसून घेतलाय, मला थोडा स्वस्त पण मिळालाय। आता हा कोबी मी बघा, ही किसलेली कोबी आहे, हे तांदळाचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे आणि आलं लसूण पेस्ट आणि मी थोडी हिरवी मिरची घातली याच्यामध्ये। लाल तिखट आहे, मीठ आहे आणि तळायसाठी तेल आहे। आता मी अंदाज किती घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते। तांदळाच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचा कोबी सोबत अंदाज कसा घ्यायचा ते मी आता तुम्हाला दाखवते। आता ना याच्यामध्ये मी आधी मीठ घालून घेते। नुसत्या कोबीच्याच अंदाजाने मीठ नाही घालायचं, आपण तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालतोय ना त्या अंदाजाने याच्यामध्ये मीठ घालायचंय। मग थोडं जास्तच लागेल याला मीठ। मीठ घातले, मीठ घालून आधी चांगलं हे करून घ्यायचं, कुस्करून घ्यायचं हे। हे बघा, आता हे छान मी कुस्करून घेतले। आता याच्यामध्ये मी हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ना ही सगळी घातली आहे। आता मी लाल तिखट घालतीये, 2 चमचे मी लाल तिखट घातलं आणि मी ऑलरेडी मीठ ह्याच्यात घातलेलं आहे। आता मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा आणि तांदळाच्या पिठाचा अंदाज सांगते हे कसं घालायचं। हे तांदळाचं पीठ आहे, मी ही वाटी घेतलीये। 1 वाटी मी याला तांदळाचं पीठ जर घेतलं ना तर 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, हा अंदाज आहे याचा। हे बघा, आता मी एक वाटी भरून, अगदी मोठी छान वाटी भरून हे तांदळाचं पीठ घेतलंय, हे याच्यामध्ये घालतीये। आणि याला आता 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेणार आहे। हे मी चाळून घेतलंय गव्हाचं पीठ। आता हे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेणार आहे। काय होते, मैदा जास्त खाऊ नये ना खरं म्हणजे, म्हणून मी आमच्याकडे मैदा नाहीच, आम्ही फार कोणी खात नाही मैदा, मैद्याचं मी जास्त नाही करत। हे बघा, ही 1 वाटी मी घेतली आणि हे परत 1 वाटी घेते। हे बघा, हे 2 वाट्या माझं आता गव्हाचं पीठ झालंय। आता मी हे छान मळतीये, याला पाण्याची गरज नाहीये। याच्यामध्ये ना कोणी कलर पण टाकते, पण कलर खाऊ नये म्हणून मी कलर नाही घालत याच्यामध्ये। याला मुळातच ना याला खूप पाणी सुटते कोबीला, थोडं मळायला वेळ लागल पण याला पाणी सुटते। आपण पाणी घातलं ना तर मग जास्त हेवी, म्हणून हे थोडं जरा मळून घ्यायचं, म्हणजे आपोआप त्याला पाणी सुटते आणि मग आपलं गव्हाचं आणि तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये बरोबर बसते। बघा, आता आपला गोळा तयार आहे। मुलांचे कसे मित्रमैत्रिणी येणार आहे ना म्हणून मी भरपूर करते आज। हा गोळा माझा तयार आहे आणि माझं तेल पण आता मी कढईत तेल टाकले, हे तेल ऑलमोस्ट तापलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते हे कसे करायचे ते। हे बघा, असे छोटे छोटे गोळे याच्यामध्ये टाकायचे करून। आणि करता करता मी याला पाणी सुटणार आहे। याच्यानंतर हळूहळू आपण हे केले म्हणजे याला पाणी सुटतेच, म्हणून मी थोडंसं घट्टसरच भिजवलंय हे।
हे बघा, हे बघा, हे गोळे तयार आहेत. आता एका साईडला छान होऊ देते मी आता त्याला, आणि मग उलटे करते. याला काय ना, तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना हे छान कुरकुरीत होतं. आणि फार असं मी पातळ भिजवलेलं नाहीये, हे थोडंसं असं घट्टसर भिजवलेलं आहे. हे नंतर पातळ होईल, पण करायची थोडी घाई केली ना पण मग पातळ होत नाही. भरभर जर केले ना हे फार पातळ होणार नाही. आणि माझे हे जे आहेत ना हे छान होतील. गॅस थोडा कमी ठेवायचा, कारण ते आतपर्यंत शिजले पाहिजे, नाही तर मग आतलं कच्चं राहते. म्हणून गॅस थोडा कमीच ठेवायला आहे मी. आणि मोहागी गॅसवर, आपल्या छोट्या याच्यावर गॅसवर आता हे छान तळायचे. बघून घ्या त्याचा रंग बदलतोय. आता याच्यासोबत तुम्ही सॉस खा, किंवा मग ती ग्रेव्ही करून टाकली तरी चालते, किंवा मग शेजवान चटणी सोबत खाल्ले तरी चालते. मग आता तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. पण हे घरगुती आहे खरं म्हणजे. याच्यामध्ये मैदा नाही आहे, याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर नाही आहे, याच्यामध्ये हे काही नाही आहे. त्याच्यामुळे लहान पोरांना पण हे बाधत नाही. मैदा जास्त खाऊ नये खरं म्हणजे, त्याच्यामुळे मैदा मी नाही वापरत, फार मैदा नाहीच वापरत. लहान मुलं पण फार आवडीनं आजकाल ना मंचुरियन लहान मुलं खूप खातात. त्याच्यामुळे मग हे वापरलं ना तर मग आपल्याला पण असं वाटतं नाही, आपल्या मुलांना खाल्लं ते हेल्दी खाल्लं असं वाटतं. आणि माझी नात, तिला पण हे फार आवडते, ती येणार आहे आज. हे बघा आता हे तयार आहेत माझे, बघून घ्या. हे बघा आता हे माझे मंचुरियन तयार आहे. आणि मी याच्यासोबत शेजवान चटणी घेतलेली आहे. याच्यासोबत सॉस पण तुम्ही खाऊ शकता, किंवा ग्रेव्ही करून पण खाऊ शकता. माझी रेसिपी एकदा करून बघा, खाऊन बघा. आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मला कमेंट करा. मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडते का, हे मला सांगा. बाय.